महार किंवा बौद्ध यांच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने बार्टीच्या अहवालामध्ये काही तर्क लावण्यात आलेले आहेत आणि महार किंवा बौद्धांची लोकसंख्या अचानक कशी वाढली या अनुषंगाने त्यांनी ही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने बार्टीने जो अहवाल तयार केलेला आहे या अहवालामध्ये 3 ऑब्जेक्टिव्ह ठेवण्यात आलेले होते. त्यातल्या पहिल्या ऑब्जेक्टिव्हवरती आपण आज चर्चा करणार आहोत आणि बार्टीच्या अहवालाचं या पहिल्या ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भामध्ये पोस्टमॉर्टम आपण करणार आहोत. या अहवालाचं जे पहिलं ऑब्जेक्टिव्ह होतं ते काय होतं आणि त्याच्यामध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे या अनुषंगाने ही चर्चा असणार आहे. हा जो पूर्ण अहवाल आहे या पूर्ण अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे तर आपण टप्प्याटप्प्याने बघणारच आहोत. पण या पहिल्या टप्प्यामध्ये आपण हे बघणार आहोत की बार्टीने नेमकं त्यांच्या अहवालामध्ये या लोकसंख्येच्या अनुषंगाने काय म्हटलेलं आहे. हा जो पूर्ण अहवाल आहे या अहवालाचं टायटल आहे अनुसूचित जातीचे उन्नतीसाठी अ ब क ड नुसार उपवर्गीकरण अभ्यास अहवाल. या अहवालाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत बार्टीचे महासंचालक सुनील वारे. त्याचबरोबर या अहवालासाठी काही दुसरेही मार्गदर्शक आहेत. या दुसऱ्या मार्गदर्शकांची नावं आपण बघणार आहोत. याच्यामध्ये जे पहिलं नाव आहे ते आहे मधुकर गायकवाड, जे IAS आहेत आणि माजी समाज कल्याण आयुक्त आहेत. दुसरे आहेत केशव शेकापूरकर, प्रशासकीय अधिकारी आहेत महानंदाचे, त्यांचं या नाव या अहवालामध्ये आहे. तिसरे आहेत बळीराम गायकवाड, जे माजी कुलसचिव आहेत मुंबई विद्यापीठाचे. आणि चौथे जे आहेत हे डॉक्टर अंकुश गोतावळे, समन्वयक आहेत सकल मातंग समाजाचे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मारुती वाडेकर, जे समन्वयक आहेत सकल मातंग समाज व विभाग प्रमुख आहेत संशोधन विभाग व सर्व कर्मचारी बार्टीचे. तर यांनी हा अहवाल तयार केलेला आहे. आता या अहवालामध्ये जे प्रमुख 3 ऑब्जेक्टिव्ह ठेवण्यात आलेले होते हे अहवाल तयार करत असताना, कारण कुठलेही संशोधन करत असताना तुमच्या समोर काही ध्येय असली पाहिजेत. या ध्येयामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे पहिल्या की अनुसूचित जातीचा पूर्ण जातनिहाय लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास करावा व त्या अनुषंगाने मातंग समाजाच्या लोकसंख्येबाबतची माहिती घ्यावी. हा या अहवालाचा पहिला उद्देश आहे. या पहिल्या उद्देशामध्ये त्यांनी नेमकं काय काम केलेलं आहे हे आपण एकदा तपासून बघणं गरजेचं आहे. दुसरं जे ऑब्जेक्टिव्ह आहे हे मान्य सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 6758/2000 EV चिनैया विरुद्ध आंध्र प्रदेश व इतर या न्यायालयीन प्रकरणी सन 2004 मध्ये दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करण्यात यावा असं एक दुसरं ऑब्जेक्टिव्ह होतं. तिसरं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, कर्नाटक या राज्यात ज्या धर्तीवर आरक्षणात उपवर्गीकरण करण्यात आलेलं आहे त्याची तपासणी करून प्रस्ताव सादर करावा. असे 3 ऑब्जेक्टिव्ह होते. या पहिल्या ऑब्जेक्टिव्हमध्ये जे सांगितलेलं आहे की जातीनिहाय लोकसंख्येच्या तुलनात्मक अभ्यास करावा आणि मातंग समाजाची लोकसंख्येबाबतची माहिती घ्यावी, हे याचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह होतं. आता याच्यामध्ये त्यांनी नेमकं काय केलं आपण बघणार आहोत. आता हे जे पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे या पहिल्या ऑब्जेक्टिव्हला ही प्रस्तावना झाल्यानंतर पहिल्या ऑब्जेक्टिव्हला त्यांनी नाव दिलेलं आहे मुद्दा क्रमांक 1 अनुसूचित जातीच्या जातनिहाय लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास. आता या ऑब्जेक्टिव्हमध्ये त्यांनी 1961 पासून म्हणजे 1961 पासून ते 2011 पर्यंतच्या लोकसंख्येचा अभ्यास केलेला आहे. 1961 2011 म्हणजे जेवढ्या काही जातीनिहाय जनगणना इथं झालेल्या आहेत त्या जनगणनेमध्ये अनुसूचित जातीची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या यांनी तपासलेली आहे. 1961 मध्ये किती होती, 2011 मध्ये किती होती असं त्यांनी तपासलेलं आहे. 1961 मध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या याच्यामध्ये जे प्रमाण आहे महार जातीचं प्रमाण आहे हे 33% दाखवलेलं आहे. त्याची लोकसंख्या इथे दिलेली आहे 8,29,997. त्याचबरोबर मांग समाजाची लोकसंख्या जी आहे ही 7,57,917 म्हणजे ही 33% महारांची आणि 30% मांगांची लोकसंख्या आहे. त्याचबरोबर चांभार समाजाची लोकसंख्या ही 23% दाखवलेली आहे आणि ढोर समाजाची लोकसंख्या ही 1.8% एवढी दाखवलेली आहे. म्हणजे 45,914 ही लोकसंख्या 1961 मध्ये दाखवलेली आहे. ठीक आहे. आता यातला जो दुसरा मुद्दा आहे 1971च्या लोकसंख्येचा, या लोकसंख्येमध्ये महार समाजाची लोकसंख्या त्यांनी दाखवलेली आहे 13,08,506 इतकी आणि ही दाखवलेली आहे 38%. म्हणजे किती, इथे 33% होती, इथं आता ती वाढून 38% झालेली आहे. त्याचबरोबर मातंग समाजाची लोकसंख्या जी आहे मांग समाजाची ही लोकसंख्या इथे कमी झालेली आहे. पहिल्या अहवालामध्ये जी लोकसंख्या होती ती लोकसंख्या होती 30%. म्हणजे 1961 ला 30% होती,
ती कमी होऊन 1971ला म्हणजे 10 वर्षामध्ये 2% कमी झाली आणि ती 8% दाखवली गेली. त्याचबरोबर जिथे जी चांभार समाजाची लोकसंख्या होती, या चांभार समाजाची लोकसंख्या दाखवली त्यांनी 18% आणि ढोर समाजाची लोकसंख्या त्यांनी दाखवली 1.6%. आता या दोन्ही लोकसंख्येमध्ये घट झालेली आपल्याला पाहायला मिळते. चांभार समाजाची लोकसंख्या इथे 23% होती, इथे ती 18% आहे आणि जी ढोर समाजाची लोकसंख्या होती ती 1.8% होती, त्याचे इथे 1.6% इतकी राहिली. आता हा झाला 1971चा जनगणनेचा अहवाल. त्यानंतर 1981 मध्ये जी जनगणना झाली, त्या 1981च्या जनगणनेमध्ये परत ज्या 59 जातीच्या लोकसंख्या आहेत, या 59 जातीच्या लोकसंख्येत सुसंगतता दिसून येते असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता या दोन्ही अहवालामध्ये जी तफावत होती म्हणजे 1961 आणि 1971 याच्यापैकी 1981च्या लोकसंख्येमध्ये मात्र त्यांनी सांगितलेलं आहे की सुसंगतता दिसून येते. पण सन 1991 मध्ये महार समाजाची लोकसंख्या अवघ्या 10 वर्षात 13 लाखाहून 51 लाखावर गेल्याचे दिसते. ही वाढ 100% पेक्षा जास्त आहे. देशाच्या वाढीचे प्रमाण 20% पेक्षा जास्त क्वचितच आहे. मांग समाजाची लोकसंख्या 9 लाखाहून 16 लाखावर गेल्याचे दिसते. हे फारसे विसंगत वाटत नाही. पण समाजाची म्हणजे चांभार समाजाची लोकसंख्या 6 लाखाहून 10 लाखावर झाली. ढोर समाजाची लोकसंख्या 55,000हून 91,000वर झाली. 2001 ची लोकसंख्या पाहता वाढीचे प्रमाण सुसंगत वाटते असं त्यांनी म्हटलेलं आहे. महार 56 लाख, मांग 20 लाख, चांभार 12 लाख व ढोर 90,000 असे वाढीचे प्रमाण आहे. त्यानंतर 2011 सालच्या लोकसंख्या आकडेवारीमध्ये महार जातीच्या बाबतीत वाढीचे प्रमाण पुन्हा विसंगत वाटते असं म्हटलेलं आहे. म्हणजे 1991ला देखील त्यांना असं वाटत होतं महार समाजाची लोकसंख्या की ही जी लोकसंख्या आहे हे याचं जे प्रमाण आहे वाढीचं हे थोडंसं विसंगत आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि परत 2001च्या लोकसंख्येमध्ये देखील हे प्रमाण विसंगत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये की मांग समाजाची 20 लाखाहून 24 लाखावर, चांभार समाजाची 12 लाखाहून 14 लाखावर व ढोर समाजाची 90,000हून 1 लाखापर्यंत लोकसंख्या गेलेली आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील प्रमुख 4 अनुसूचित जातीच्या उपजातींची सन 1961 पासूनच्या लोकसंख्येचे विवरण उपलब्ध आहे. मातंग समाजाची लोकसंख्या सुसंगत पद्धतीने सन 1961 पासून वाढत गेल्याचे दिसून येते. सन 1961 साली सदर लोकसंख्या अनुसूचित जातीच्या एकूण लोकसंख्येमध्ये 30% असताना सन 2011 मध्ये ती 19%वर आली. ही आकडेवारी पाहिल्यानंतर निदर्शन येते ही विसंगतता कशाबाबत आकडेवारीत स्पष्टीकरण मिळत नाही. सोबत आकडेवारीचे तक्ते जोडलेले आहेत. आता हे जे सगळं आहे या सगळ्या लोकसंख्येमध्ये त्यांना असं वाटतं की चांभार समाजाची लोकसंख्या सुसंगत आहे, ढोर समाजाची लोकसंख्या सुसंगत आहे, मातंग समाजाची लोकसंख्या सुसंगत आहे. फक्त महारांची जी लोकसंख्या आहे ही विसंगत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण महार समाजाची जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या त्यांना 100 पटीने वाढल्याचे दिसते आणि त्याच्यामुळं हे जे सगळे आकडे आहेत हे आकडे सुसंगत नाहीत महार समाजाच्या बाबतीमधले असं त्यांचं म्हणणं आहे. आता 1961चा जो कालखंड होता त्याच्यानंतर 1971ला, 1981ला, 1991ला, 2001ला ह्या जे लोकसंख्या आलेल्या आहेत या लोकसंख्येमध्ये सगळ्यात विसंगत लोकसंख्या जर कोणाची असेल तर ती महारांची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बाकीच्या जी लोकसंख्या आहेत ह्या सगळ्या लोकसंख्या सुसंगत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता प्रॉब्लेम असा दिसतो की फक्त महार समाजाच्या बाबतीमध्येच कोणीतरी वाईट केलेलं आहे का किंवा जी जनगणना झालेली आहे त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक कोणीतरी दोष निर्माण केलेले आहेत का आणि त्याच्यामुळे फक्त महारांची लोकसंख्या ही विसंगत वाटते आणि इतर मांग, चांभार आणि ढोरांची लोकसंख्या ही सुसंगत वाटते. असं का झालं असेल याचा शोध याच्यामध्ये त्यांनी घेतलेला नाही. फक्त त्यांनी महारांच्या लोकसंख्येमध्ये विसंगतता आहे असा वेगळाच तर्क लावलेला आहे आणि या तर्काची पुनर्पडताळणी होणं गरजेचं आहे. आता दुसऱ्या भागामध्ये आपण हे बघणार आहोत की नेमकं दुसऱ्या ऑब्जेक्टिव्हच्या बाबतीमध्ये यांनी नेमकं काय विश्लेषण केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत कारण इथे फक्त महारांच्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रश्नार्थक चिन्ह निर्माण केलेले आहेत आणि ही लोकसंख्या विसंगत आहे असं सांगितलेलं आहे.